नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण राष्ट्रीय पशुधन मिशन योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तुम्हाला जरी कुक्कुटपालन व्यवसाय करायचा असेल किंवा तुम्हाला जरी शेळी पालन व्यवसाय करायचा असेल आणि त्यासाठी तुमच्याकडे जरी आर्थिक पुरेसा भांडवल नसेल तर या योजनेअंतर्गत तुम्हाला 25 ते 50 लाख रुपयेपर्यंत अनुदान मिळू शकतं आणि उर्वरित रक्कम तुम्हाला कर्ज स्वरूपात मिळू शकते, तेही कमी टक्के व्याज दरावर। तर काय ही संपूर्ण योजना आहे, कशा पद्धतीने या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे, राष्ट्रीय पशुधन मिशन योजना कशा स्वरूपात राज्यामध्ये राबवली जाते आणि काय पात्रता अटी याच्यासाठी लागणार आहेत, याची संपूर्ण A to Z माहिती सविस्तरपणे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। मी अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन योजना किंवा त्या योजनांच्या अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो। चला तर सुरू करूया राष्ट्रीय पशुधन मिशन योजना। भारत सरकारने पशुवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग 2014 ते 15 या आर्थिक वर्षापासून राष्ट्रीय पशुधन अभियान योजना राबवत आहे। क्षेत्राची सध्याची गरज लक्षात घेऊन NLM योजना म्हणजे फायनान्शियल इयर 2021-22 पासून सुधारित आणि पुन्हा संरेखित करण्यात आली आहे। राष्ट्रीय पशुधन अभियान NLM सुधारित योजनेचे उद्दिष्ट रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, प्रतिप्रणाली, उत्पादकता वाढवणे आणि अशा प्रकारे छत्री योजना विकास कार्यक्रमाअंतर्गत मांस, बकरी, दूध, अंडी आणि लोकर यांचे उत्पादन वाढवणे हे आहे मित्रांनो। देशांतर्गत मागणी पूर्ण केल्यानंतर अतिरिक्त उत्पादनामुळे निर्यात उत्पादनात मदत होईल। NLM योजनेची संकल्पना असंघटित क्षेत्रात उपलब्ध असलेल्या उत्पन्नासाठी पुढे आणि मागात जोडणी निर्माण करण्यासाठी आणि असंघटित क्षेत्राची जोडण्यासाठी उद्योजक विकसित करणे आहे मित्रांनो। एकंदरीत सोप्या भाषेत सांगायला गेलं तर या योजनेचा एकच उद्दिष्ट आहे, जे आपला शेळी पालन किंवा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करतील त्याच्यामधून रोजगार निर्मित होईल। हाच जो उद्देश आहे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचा या योजनेमागचा आहे मित्रांनो। कारण जरी 5% लोकांनी जरी हा व्यवसाय सुरू केला तर त्या 5% लोकांच्या मार्फत अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होईल आणि तो रोजगार त्यांना मिळेल मित्रांनो। हे केंद्र सरकारचं या मागचं मोठं धोरण आहे मित्रांनो। चला तर आता या योजनेची A to Z बायोग्राफी आपण आता पाहूया। योजनेचं नाव आहे राष्ट्रीय पशुधन मिशन किंवा राष्ट्रीय पशुधन योजना। ही योजना केंद्र सरकार राबवत असतं आणि याची ऑफिशियल वेबसाईट ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली, सो तिथे जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे। अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। योजना 2014 साली सुरू करण्यात आलेली होती। देशातील जेवढी नागरिक असतील तर या योजनेसाठी अर्ज करू शकतात। विभाग कोणता आहे तर पशुपालन आणि डेअरी विभाग, या विभागामार्फत ही योजना राबवली जाते। उद्देश एकच आहे, योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी। अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन स्वरूपात आहे। मी तुम्हाला अर्ज करण्याची पद्धत A to Z प्रोसेस सांगणार आहे मित्रांनो। त्यानंतर केंद्र सरकार ही योजना राबवत असतं मित्रांनो। तुम्हाला माहिती की राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कुठलीही योजना घेऊन येत असतं त्याच्या मागचे त्याचे काही उद्दिष्ट किंवा हित असतात। तर या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत महत्त्वाचे, तर या योजनेचे उद्दिष्ट आहेत पोल्ट्रीसह पशुधन क्षेत्राची शाश्वत वाढ आणि विकास करणे, त्यानंतर वैविध्यपूर्ण कृषी हवामान परिस्थितीशी सुसंगतपणे चारा आणि खाद्याची वाढती उपलब्धता, दर्जेदार चारा बियाणे तंत्रज्ञानाचा प्रचार विस्तार, काढणीनंतरचे व्यवस्थापन आणि प्रक्रिया यांचा समावेश असलेल्या उपाययोजनांद्वारे मागणी पुरवठ्यातील तफावत कमी करणे मित्रांनो। त्यानंतर शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागाने आणि दूध व्यवसाय, शेतकरी सहकारी संस्था, बियाणे महामंडळे आणि खाजगी क्षेत्र यांच्या सहकार्याने प्रभावी बीजोत्पादन साखळी, न्यूक्लियस ब्रीडर फाउंडेशन प्रमाणित सातत्यपूर्ण लेबल द्वारे दर्जेदार खाद्य आणि चारा बियाणाच्या उत्पादनाला गती देणे मित्रांनो। त्यानंतर शाश्वत पशुधन विकासासाठी चालू योजना कार्यक्रम आणि भागधारकांमध्ये अभिसरण आणि समन्वय स्थापित करणे। त्यानंतर पशुपोषण आणि पशुधन उत्पादनाचा प्राधान्य असलेल्या क्षेत्रामध्ये उपयोजित संशोधनास प्रोत्साहन देणे मित्रांनो। म्हणजेच लघु उद्योग, कुक्कुटपालन आणि अनेक अजून जे दुग्ध व्यवसायाचे व्यवसाय असतील त्यांच्यामध्ये विकासाद्वारे रोजगार निर्मिती करणे। ही योजना प्रति पशु उत्पादकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते, जी की त्याशिवाय मांस, अंडी, शेळी, दूध, लोकर आणि चारा यांच्या उत्पादनातही वाढ केली जाईल।
ही योजना मागणी कमी करण्यासाठी चारा आणि खाद्याची उपलब्धता सुनिश्चित करेल. मागणी पुरवठ्यातील तफावत कमी करण्यासाठी चारा प्रक्रिया युनिटच्या स्थापनेला प्रोत्साहन दिले जाईल. शेतकऱ्यांसाठी पशुधन विमासह जोखीम व्यवस्थापनाच्या उपाययोजना केल्या जातील. उपयोजित संशोधनाला प्राधान्य दिलेल्या क्षेत्रातही प्रोत्साहन दिले जाईल. मित्रांनो, आता महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय पशुधन मिशन अंतर्गत आर्थिक सहाय्य कशा स्वरूपात किंवा कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे. तर राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण कुक्कुटपालन फार्मसाठी 50% भांडवली अनुदान दिले जाते. मित्रांनो बघा, कुक्कुटपालनसाठी 50% भांडवली अनुदान आहे. त्यानंतर हेचरी आणि ब्रूडर कम मदर युनिटमध्ये मेंढी किंवा शेळी प्रजनन फार्म त्यासाठी तुम्हाला 50% हे अनुदान दिलं जातं. मित्रांनो, त्यानंतर वेगवेगळ्या घटकांची अनुदानाची कमाल मर्यादा ही 25 लाख ते 50 लाखापर्यंत विविध प्रकल्पांसाठी अनुदानाची मर्यादा ठेवलेली. अनुदानाची मर्यादा कशा पद्धतीने, तर पोल्ट्री प्रकल्पासाठी 25 लाख रुपयेपर्यंतचं अनुदान तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर मेंढ्या आणि शेळी पालनच्या फार्मसाठी तुम्हाला 50 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. त्यानंतर चाराचा तुम्हाला जरी प्रोजेक्ट करायचा असेल तर त्याच्यासाठी 50 लाख रुपये तुम्हाला अनुदान हे मिळणार आहे. मित्रांनो, त्यानंतर प्रकल्प खर्चाच्या उर्वरित रकमेची व्यवस्था अर्जदाराकडून बँक कर्ज किंवा वित्तीय संस्थांकडून कर्जाद्वारे केली जाईल. या योजनेतील अनुदानाची रक्कम समान हप्त्यामध्ये दिली जाईल. पहिला हप्ता प्रकल्पाच्या सुरुवातीला जारी केला जाईल आणि दुसरा हप्ता प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि राज्य अंमलबजावणी एजन्सीद्वारे रीतसर पडताळणी केल्यानंतरच जारी केला जाणार आहे. बघा, तुम्हाला जरी तुमची संकल्पना असेल की तुम्हाला वन टाइम याचं पेमेंट मिळणार आहे, तर तशा स्वरूपात काहीच होणार नाही. तुम्हाला काम सुरू करावं लागेल. काम सुरू झाल्यानंतर तुम्हाला 50% रक्कम मिळणार आहे. त्यानंतर काम फायनल झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण जे रक्कम असेल, जी आर्थिक मदत किंवा अनुदान असेल, ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुम्हाला राष्ट्रीय पशुधन मिशन अंतर्गत आर्थिक सहाय्य तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार आहे. आता या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतं हाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल, तर राष्ट्रीय पशुधन मिशनचे लाभार्थी जे असतील ते शेतकरी असतील, कंपन्या असतील, वैयक्तिक उद्योजक असतील, सहकारी संस्था असतील, स्वयंसेवी संस्था असतील, त्यानंतर संघटित आणि असंघटित क्षेत्रातील गट ज्यात SHG आणि JLG यांचा समावेश होतो. मित्रांनो, आता तुम्हाला जरी या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी काही पात्रता आणि क्रायटेरिया ठेवलेला आहे. तर काही पात्रता आणि निकष आहेत. तर प्रकल्प व्यवस्थापित करण्यासाठी आणि चालवण्यासाठी अर्जदाराने प्रशिक्षण घेतलेले असावे किंवा प्रशिक्षित तज्ज्ञ असणे आवश्यक आहे. मित्रांनो, किंवा संबंधित क्षेत्रात पुरेसे कौशल्य असणे आवश्यक आहे किंवा प्रकल्पाचे व्यवस्थापन आणि चालवण्यासाठी संबंधित क्षेत्रातील पुरेसा अनुभव असलेले तांत्रिक तज्ज्ञ असणे आवश्यक. मित्रांनो, त्यानंतर अर्जदाराकडे KYC साठी सर्व संबंधित कागदपत्रे असणे गरजेचे आहे. उद्योजक किंवा पात्र संस्थाकडे स्वतःची जमीन असावी किंवा भाडेतत्वावर जमीन असावी, तिथे प्रकल्प स्थापन केला जाईल. त्यानंतर अर्जदाराला बँक किंवा वित्तीय संस्थेद्वारे प्रकल्पासाठी मंजूर कर्ज मिळाले आहे आणि शेड्यूल्ड बँकेकडून गॅरंटी दिलेली आहे आणि त्यांचे खाते असलेल्या बँकद्वारे प्रकल्पाच्या वैधतेसाठी मंजुरी दिलेली आहे. तर एवढे डॉक्युमेंटेशन जे काम आहे ते तुमच्याकडे परिपूर्ण असणं गरजेचं आहे. मित्रांनो, त्यानंतर या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स लागणार आहे. तर कोणकोणते डॉक्युमेंट, तर प्रकल्पात अर्जदाराच्या वाट्याला पुरावा, त्यानंतर प्रकल्पात जोडलेली शेतकऱ्याची यादी, अर्जदाराचा पत्ता पुरावा, मागील 3 वर्षाचे लेखाशीर्षिक ज्यात तुमचा आर्थिक विवरण म्हणजे कंपनीच्या बाबतीत, त्यानंतर मागील 3 वर्षाचे आयकर रिटर्न, मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट, त्यानंतर मुख्य प्रोमोटरचे पॅन आधार कार्ड, त्यानंतर जात प्रमाणपत्र लागू असल्यास प्रशिक्षण प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, स्कॅन केलेला फोटो आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी, एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला अर्ज करण्याच्या वेळेस लागणार आहेत. आता शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे. अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. संपूर्ण प्रोसेस ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटवर येऊ शकतात. ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला तिथं लॉग इन ॲज अ एंटरप्रेन्योर असा ऑप्शन दिसेल. मित्रांनो, बघा मित्रांनो, मी ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहे. अशा पद्धतीने या वेबसाईटची विंडो तुम्हाला दिसेल किंवा या वेबसाईटचं
जेही ऑप्शन असतील ते अशा पद्धतीने तुमच्यासमोर शो होतील. या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता. इथं आल्यानंतर तुम्हाला या बॉक्समध्ये एक ऑप्शन येईल, ज्यात तुम्हाला लॉग इन ॲज अ एंटरप्रेनर असा ऑप्शन दिसेल. त्यात तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यात क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगे इथं दिसेल वेलकम टू NLM. इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आय एम नॉट रोबोट या कॅप्चावर क्लिक करा. त्यानंतर रिक्वेस्ट OTP या ऑप्शनवर क्लिक करा मित्रांनो. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथं सबमिट करावा लागेल. बघा मित्रांनो, OTP सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर जो फॉर्म असेल ऑनलाईन फिलअप करण्याचा तो उघडेल मित्रांनो. इथं तुम्हाला 5 स्टेप दिलेल्या आहेत, ज्यात तुम्हाला ॲप्लिकेशन डिटेल्स असेल, त्यानंतर प्रोजेक्ट डिटेल्स असेल, त्यानंतर बँक अकाउंट डिटेल्स असेल, त्यानंतर तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, त्यानंतर सबमिट ॲप्लिकेशन, जी की लास्ट स्टेप आहे. 5 नंबरची स्टेप तुम्हाला सबमिट ॲप्लिकेशनची पूर्ण करायची आहे मित्रांनो. जर पूर्ण नाव येईल, त्यानंतर पिन कोड येईल, त्याचं डिस्ट्रिक्ट, सिटी, टाउन, ॲड्रेस वगैरे सगळं तुम्हाला इथं फिल करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर सगळी माहिती फिलअप केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच प्रोसेस 2 येईल, ज्यात तुम्हाला प्रोजेक्ट डिटेल्स असेल. प्रोजेक्ट डिटेल्समध्ये तुम्हाला जो की तुमचा पूर्ण प्रोजेक्ट अहवाल असेल तो फिलअप करावा लागेल. त्यानंतर थर्ड स्टेप तुमची बँक अकाउंट डिटेल्स असेल, ज्यात तुम्हाला पूर्ण बँक अकाउंट डिटेल्स फिलअप करायची. त्यानंतर जे डॉक्युमेंट असतील तर ते डॉक्युमेंट तुम्हाला 4थ्या स्टेपला अपलोड करायचे आहे मित्रांनो. आणि 5व्या स्टेपवर तुम्हाला ॲप्लिकेशन हे सबमिट करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही राष्ट्रीय पशुधन जे मिशन आहे किंवा राष्ट्रीय पशुधन जी योजना आहे ते योजनेसाठी इझिली अर्ज करू शकता घरी बसून ऑनलाईन पद्धतीने. काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेल मित्रांनो. तुम्हालाही जरी पोल्ट्री किंवा गोट फार्मिंगमध्ये आपला व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तुमच्याकडे जरी आर्थिक भांडवल नसेल तर या योजनेच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करून 25 ते 50 लाख रुपयेपर्यंतचं अनुदान मिळू शकतात आणि उर्वरित रक्कम तुम्हाला कर्ज स्वरूपात मिळणारे, तेही कमी टक्के व्याजदरावर मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं व्यवसायाचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकता. हा व्हिडिओ जरी तुम्हाला नक्की आवडला असेल, तुमच्यासाठी ही माहिती हेल्पफुल झाली असेल, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आणि नवनवीन योजनांसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.